दिनाच्या निमित्ताने इथे जे वातावरण तयार झाले अगदी आनंद वातावरण आनंदीमय झालेलं आहे. सर्व सरांच्या चेहरे अगदी खुलून गेलेले आहेत आणि कार्यक्रमाच्या माध्यमातून बऱ्याचशा गोष्टी समोर येऊन आलेल्या आहेत. जे ज्यांचे प्रत्येकाचे काही ना काही गुण आहेत ते गुण ते त्यांनी जे परत दाबून ठेवलेले आहेत त्यांना चांगली चालना मिळून त्यांना एक मोकळं वातावरण मिळून ते समोर येऊन आलेले आहेत. बरेच लोक आपल्या मनातील जे भावना आहेत त्या व्यक्त करतायत. विषय कुठलाही असेल, पद्धत कुठलीही असेल, परंतु सादर होतो तो आनंदच होता. ही एक फार महत्वाची गोष्ट आहे. आजच्या या निमित्ताने या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख पाहुणे सत्कार मूर्ती आणि आपण सर्व यांना मी अभिवादन करतो. सत्कार मूर्तीचे मी दीर्घायुष्य लाभो अशी त्यांना तथागताचरणी प्रार्थना करतो आणि पुढील आयुष्य त्यांच्या अगदी सुखात समृद्धीत निरोगी आणि उत्कर्षाने जावं अशीच सदिच्छा व्यक्त करतो. फक्त माणूस, आता तुम्ही नगराळे साहेबांचा परिचय पाहिलेला आहे, त्यावरनं त्यांच्याकडे पहिलं इम्प्रेशन जे असते, मी त्या दिवशी बोलताना बोललो की बऱ्याचशा अशा गोष्टी असतात त्यांच्याविषयी ज्यांचाही सत्कार पूर्ती असते ते आपल्याला माहिती नसतात, परंतु जेव्हा परिचय होतो, त्यांचा जीवनपट दाखवला जातो, सांगितला जातो, तेव्हा आपल्याला बऱ्याचशा गोष्टी त्यांच्या उलटतात आणि त्या आपल्याला माहिती होतात. त्यांचं परिवार, त्यांनी पोरांना घडवलं, परिवाराला घडवलं, ते किती उच्च दर्जापर्यंत घडवलं हे आज आपल्याला माहिती पडलेलं. तर ही कशावर बाब अवलंबून असते? ही त्यांच्या वैचारिक विचार करण्याची जी विचारशक्ती आहे त्या विचारशक्तीवरच या सगळ्या गोष्टी अवलंबून असतात आणि तशाच पद्धतीने ते घडत असतात. मला त्यांच्याविषयी सांगायचं एवढंच आहे की विचार हा महत्वाचा बाब आहे. विचार हा माणसाला हेतूकडे नेतो. जेव्हा त्यांनी परिवारात पदार्पण केलं, पूर्व वयात आली, मोठी झाली, त्यांचं शिक्षणाचं कळलं, तर मला असं म्हणायचं आहे की विचार हा माणसाला हेतूकडे नेतो, हेतू ही कृतीकडे नेते. कृतीमुळे सवय लागते, सवयीमुळे स्वभाव बनतो आणि याच स्वभावामुळे त्यांना पाहिजे असलेले ते साध्य ते प्राप्त करते. म्हणून थोडक्यात सांगायचे म्हणजे विचार ही यशाची पहिली पायरी आहे. विचार हा यशाची पहिली पायरी आहे. इथूनच सारे तुमच्या डोक्यातील वाटा तुम्हाला मिळायला सुरुवात होतात आणि तसे तुम्ही वागायला लागता आणि तसेच तुम्ही समोर घडता. हा एक महत्वाचा भाग आहे. त्यांनी प्रेरित होऊन तथागताच्या वाङ्मयाशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विषयी त्यांनी माहिती गोळा करून त्यांनी ज्या पद्धतीने विचार करून आपलं वैचारिक पातळीवर जे जीवन घडवलं ते खरोखर योग्य आहे आणि प्रशंसनीय आहे. अब तुमच्याविषयी मी काय म्हणू, फक्त एवढंच म्हणतो की बहारे आएगी और फूल खिलते रहेंगे कि मेरे दोस्त, जीवन के हर मोड़ पर हम आपसे मिलते रहेंगे. हम आपसे धन्यवाद. परत एकदा त्यांना दीर्घायुष्य लाभो अशी सदिच्छा व्यक्त करून मी माझं वाणी लावतो.